नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत शाही तुकडा। याकरिता मी 3 ब्रेड घेतलेली आहे। ब्रेडला मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेते आहे। तुम्ही या ठिकाणी कोणताही शेप करू शकता। एकदम पटकन बनते ही रेसिपी आणि खायलाही खूप छान वाटते। यानंतर मी या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। दूध आपण गॅसवर होऊ देऊया। यानंतर मी यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकते आहे। काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स घेऊ शकता। या ठिकाणी आपण दूध बऱ्यापैकी आटून घेऊया। यानंतर यामध्ये आपण केसर टाकून घेऊया। केसर नसेल तर फूड कलर पण तुम्ही थोडा टाकू शकता। यानंतर यामध्ये साखर टाकते आहे। तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार। यानंतर दूध पावडर टाकते आहे। या ठिकाणी मी विलायचीचं पावडर टाकते आहे। फ्लेवर छान येतो याने। आपण दूध आता होऊ देऊया, बऱ्यापैकी आटू देऊया। या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये तूप घेतलेलं आहे। तूप गरम झालं की यामध्ये आपण ब्रेड तळून घेऊया। तुम्ही तेलामध्ये पण ब्रेड तळू शकता, पण तुपामध्ये तळलेला खूप छान वाटते, त्यामुळे तुपाचाच यूज करा। दोन्ही साइडने थोडा गोल्डन ब्राउनिश तळून घेऊया। या ठिकाणी आपला ब्रेड झालेली आहे। अशाच प्रकारे मी पूर्ण ब्रेड तळून घेते आहे। आता आपण पाक बनवून घेऊया। या मापाने मी 1 माप साखर घेतलेली आहे आणि 1 माप पाणी घेत आहे। या ठिकाणी आपण 2-3 मिनिट पाक होऊ देऊया। एकदम कडक पाक बनवायचा नाही आहे आपल्याला। 2-3 मिनिटात पाक होऊन जाईल। या ठिकाणी आपला पाक झालेला आहे, बघू शकता। यानंतर यामध्ये विलायची पावडर टाकत आहे। या ठिकाणी आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे।
यानंतर आपण पाकामध्ये आपण ब्रेड बुडवून घेऊया। 5-6 सेकंद ठेवून नंतर काढून घ्यायची। अशाच प्रकारे मी पूर्ण ब्रेड पाकामधून काढून घेतलेले आहे। यानंतर आपण दूध टाकून घेऊया। पूर्ण घरच्या साहित्यात बनलेली ही रेसिपी आहे आणि पटकन बनतात आणि खायलाही खूप छान वाटते। 2-3 लोकांकरिता एवढं आपल्याला पुरतील। थोडे ड्राय फ्रूट्स वरून टाकून घेऊया। या ठिकाणी आपला शाही तुकडा रेडी आहे। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।